ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशातून मुक्ताई डेअरी फार्मची स्थापना झाली. पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द आणि साळवाडी परिसरात या डेअरीची इमारत उभारण्यात आली. डेअरीचे संस्थापक कैलास काळे यांनी शेतकऱ्यांच्या घाट्यात चाललेल्या दुग्ध व्यवसायाला एक नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आता दूध डेअरी आम्ही 2007ला सुरू केलं काम आणि 14/7ला डेअरीचं प्रोडक्शन चालू झालं, म्हणजे संकलन सुरू केलं छोट्या प्रमाणात. आणि आता पॅकिंग करायला लागलेलो आम्ही 7/2011पासून आम्ही पॅकिंगमध्ये जवळजवळ 10 पासून आहे. आणि इथल्या लोकांना उद्योग भेटला पाहिजे. शेतकऱ्यांना इकडे तिकडे लांब जायचे पहिले लोक 20-20 किलोमीटर दूध घेऊन, आपल्याच गावात जवळ घालता आलं पाहिजे. आणि मध्ये जे एजंट असतात ते लोक प्रॉफिट खातात. आम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट करतो, जास्त रेट देऊन दूध संकलन करतो. मुक्ताई डेअरी फार्मने आपले प्रोडक्ट्स शिवनेरी या नावाने बाजारात आणले आहेत. डेअरीमध्ये दुधाची शुद्धता कसोशीने तपासली जाते आणि हे शुद्ध तथा पौष्टिक दूध ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाते. आता आम्हाला शिवनेरी नावाचा ब्रँड भेटलेला आहे. शिवनेरी नावाचा ट्रेडमार्क आहे आमच्याकडे, जो इंडियात कुणी काढू शकत नाही. तर त्या नावासाठी आम्हाला तो धंदा चांगल्या प्रकारेच करावा लागतो. आम्ही पैशासाठी धंदा करत नाही, फक्त नावासाठी करतो. मुक्ताई डेअरीमध्ये प्रतिदिवस 20,000 लिटर दुधाचे संकलन केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे दूध पॉलिथिन बॅग्समध्ये पॅक केले जाते. माझी अख्खी डेअरी कम्प्युटरायझ डिजिटलमध्ये चालते. मला येत नाही तर हरकत नाही, मी माणसं खरेदी करू शकतो ना. मी त्या पद्धतीनं जमल तेवढं, बाकीचं फक्त नवीन नॉलेज डेव्हलप करणं हेच माझं काम आहे. नवीन काहीतरी आलं पाहिजे. आता माझ्याकडे 105 लिटरचं पॅकिंग आहे. 5 लिटरचं पॅकिंग महाराष्ट्रात 8-10 डेअऱ्या पॅकिंग करतात, पण मी पण करतो छोट्याशा गावात येऊन. शिवनेरी दूध मुंबई, पुणे येथील बाजारपेठांमध्ये पुरविले जाते. बाजारात दुधाच्या शुद्धतेला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे. तसा मी मुंबईला, भायखळा, इकडं मंत्रालय, इकडं पहिला याच्यामध्ये आहेच, मार्केटिंगमध्येच आहे. माझी अमूलची एजन्सी आहे ऑलरेडी 93 सालापासून. त्याच्यामुळे मला तो अनुभव आहेच ना दूध विकण्याचा. केवळ व्यवसायालाच नव्हे तर समाजातील कमजोर वर्गालाही लाभ मिळावा हाच डेअरीचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील अन्य शेतकऱ्यांना आपल्या दुधाची जी किंमत मिळते त्यापेक्षा 1 रुपया अधिक दरात मुक्ताई डेअरी फार्ममध्ये दूध खरेदी केले जाते. सामाजिक कार्य म्हणजे काय, आता लोकांना मदत करणे, गाय घेऊन सपोर्ट करणे, किंवा अजून काही कुठं काय कोणाला अडचणी असतील तर त्याचा विचार करतो मी. किंवा रोजगार उपलब्ध करणे. छोट्याशा गावामध्ये 40 लोक काम करतात. अजून काही ज्यांना काय अडचण भासेल ती मदत करतो. मुक्ताई डेअरी फार्मचे संस्थापक कैलास काळे यांच्या प्रयत्नातून शिवनेरी दूध उत्पादक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या कंपनीची स्थापना करण्यात आली. दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना येथे विनातारण कर्ज सहज उपलब्ध होत असते. हजारो शेतकरी आज पतसंस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. आता दुसरी गोष्ट की आम्हाला गाय घेणे, शेतकऱ्यांना कोणी कर्ज देत नाही. समजा त्यांच्याकडे काय पेपर नसतो तर मी आपलं पतपिढी काढण्याचा विचार केला की गवळ्यांसाठी निवळ गाय तारण दिली तरी 20-30 हजारापर्यंत मी कर्ज देऊ शकतो. म्हणून मी पतपिढी खोलली आणि 3,000 सभासद आहेत. आज 5 महिन्यात आमच्याकडं 2 कोटी रुपयाच्या ठेवी आल्यात. ते आम्ही कर्ज वाटप गवळ्यांसाठी करतो. कोणताही पेपर म्हणजे जे प्रोसेसमध्ये आहे तो घेऊन करतो. कैलास काळे यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट व्यवसाय कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्र शासनाद्वारे सन 2013 सालच्या उत्कृष्ट लघु उद्योजक या जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जे कोणाला काहीच नाही आहे, नसताना सपोर्ट नसताना, कायातला आधार नसताना मी त्या उद्योगात उतरलो.
पहिला मी मार्केटिंगमध्ये घुसलो, मार्केटिंगमधून मी प्रोडक्शनमध्ये आलो आणि प्रोडक्शनमध्ये येऊन मी तिच्यामध्ये सहज यशस्वी झालो. मला कोणती अडचण नाही, आता उद्योग वाढतच गेला आणि ते वाढत गेला, त्याच्यामुळे त्यांनी मला पुरस्कार दिला असावा. व्यवसाय आणि सामाजिक कार्याचे संतुलन एका नवीन व्यक्तिमत्वाला जन्म देत असते. कैलास काळे यांचे व्यक्तिमत्वही अशाच कार्यशैलीचा पुरस्कार करणारे आहे. समाज हितच नव्हे तर देशाच्या प्रगतीमध्येही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणारे असेच आहे. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती, या मातीतून फुलून यावा सह्यागिरी अभिमान. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे नवे सुवर्णमान. योगदान योगदान योगदान.